प्रामुख्याने शेतकरी त्याला विरोध करतात. कालच्या मीटिंगमध्ये या संदर्भात काही चर्चा झाली? नाही, भराव यामध्ये होणारच नाही आहे. या ठिकाणी तुम्हाला सांगतो पूर परिस्थिती होणार होती आणि त्या ठिकाणी त्यामुळे शेतीचं इतर नुकसान होणार होतं. अशा ठिकाणी आपण पिलरवरतीच पूल बांधणार आहे किंवा रोड करणार आहे तयार. आणि त्यामुळं मी परत एकदा म्हणतो की अशा पद्धतीनं दिशाभूल करण्यापेक्षा हा प्रकल्प आपण समजून घेणं गरजेचं आहे. हा किती महत्त्वाचा प्रकल्प आहे, या ठिकाणी कोल्हापूरला किती त्याचा मोठा फायदा होणार आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि विरोधकांनी विरोधाला विरोध करण्यात काय अर्थ आहे? काय केलं त्यांनी हो? गेले 30-40 वर्ष सत्ता कोणाची होती? एक कन्व्हेन्शन सेंटर आणू शकले नाहीत. अनेक गोष्टी मला सांगता येतील. रंकाळा छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केला, तो देखील आता आपण पाहतोय आम्ही कशा पद्धतीने करतोय. आज रंकाळ्यामध्ये फाउंटन देखील आम्ही लावतोय, कन्व्हेन्शन सेंटर आहे, हद्दवाढीच्या पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. खंडपीठाचं सर्किट बेंचचं आता अंतिम टप्प्यात आहे. म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत, कुठलंही सर्वसामान्यांचं आणि या करवीर किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या हिताचं त्यांनी काम केलेलं नाही आहे. आणि त्यामुळं आता त्यांनी त्यांचा विचार केला पाहिजे. अशा पद्धतीनं विरोध, आरोप, दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं आणि कोल्हापूर जिल्हा विकासापर्यंत निघालेला आहे त्याला त्यांनी साथ द्यावी. हे जे काय राजकीय आरोप होत आहेत, माझ्यावर आज पण अनेक आरोप झालेले आहेत. आपण पण पत्रकार बांधव पाहता, पण ज्या वेळेला विश्वास ठेवायचा त्यावेळी नागरिकांनी माझ्यावरच विश्वास ठेवलेला आहे. लोकांनी मलाच निवडून दिलेलं आहे आणि त्यामुळं मला काम करण्याची संधी दिलेली आहे. माझ्यावर विश्वास असल्यामुळे मला काम करण्याची संधी दिलेली आहे. विरोधक काय आरोप करतात त्यांना सबुती दिली पाहिजे. ज्या ठिकाणी आई अंबाबाईला मीच म्हणतो त्यांना सबुती द्या. अशा पद्धतीचे आरोप करू नका. आणि ओव्हरऑल झालेल्या विधानसभेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये निकाल काय आपण पाहिलेला आहे. आमच्यावर विश्वास असल्यामुळंच महायुतीचे 10 पैकी 10 आमदार निवडून आलेले आहेत. याचा त्यांनी निश्चितपणे गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. हा रस्ता वगैरे सरकारवरती तो आता कशा पद्धतीने? नाही, पण एक लक्षात घ्या, काल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 110 ते 111 किलोमीटर हा रस्ता जातो. यामध्ये 6 तालुके येतात, 62 गावं येतात. 62 गावातील नागरिक त्या ठिकाणी आहेत, त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत. 75 ते 80% म्हणजे 100 लोक त्या ठिकाणी शेतकरी बाधित असतील तर 75% ते 80% शेतकरी त्या ठिकाणी या प्रोजेक्टला सहकार्य करायला तयार आहेत, पाठिंबा द्यायला तयार आहेत. आणि मग असं असताना राहिलंय कोण? सगळ्यांचाच पाठिंबा आहे. राजकारणासाठी विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे. संवादक नेमणार आहे त्या पद्धतीने? नाही, संवादक हा विषय असा आहे की आता बघा, कुठलाही प्रकल्प राबवत असताना आता समृद्धी महामार्ग आपण राबवला. समृद्धी महामार्गाच्या वेळेला पण असंच दिशाभूल करण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. विरोध झाला पहिल्यांदा, योग्य दर दिले गेले. त्या ठिकाणी 97% या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. 3% कंपल्शन ॲक्विजिशन करण्यात आलं. म्हणजे काय, हे संवादातून सहमतीकडे गेलो. अशाच पद्धतीने या ठिकाणी आता आमची ही पाऊल जे सुरू आहे ते ह्यासाठीच सुरू आहे की बाबा दिशाभूल ही लोकांची जी करायचं काम चालू होतं. पण ह्या 3 गोष्टी तर तुम्ही मान्य कराल की त्यांनी ह्या 3 गोष्टीच्या खोट्या, म्हणजे रुंदीचा विषय असेल, भरावाचा विषय असेल, दराचा विषय असेल, हे चुकीच्या पद्धतीने दिशाभूल करणाऱ्याच विरोधकांच्या गोष्टी होत्या या. आता हे संपलं म्हणजे आणखीन काहीतरी दिशाभूल करतील. पण हे कशा करता? आपण कोल्हापूर जिल्ह्याला जर विकासावर न्यायचं असेल तर त्यांची देखील आम्हाला साथ पाहिजे. शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असणारा शक्तिपीठ महामार्ग या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील 62 गावातील जे बाधित शेतकरी आहेत त्यांची आणि MSRDCचे MD अनिल गायकवाड आणि सर्व अधिकारी व आमची एक चांगली बैठक काल MSRDCच्या बांद्राच्या ऑफिसमध्ये पार पडली. विरोधकांचे आरोप आमच्यावर 3 महत्त्वाचे होते की या ठिकाणी 1000 फूट रस्त्याचा हा रस्ता होणार आहे, 1000 फूट रुंदीचा. तर हा आरोप अत्यंत चुकीचा आहे. 300 फुटाचा हा रस्ता होणार आहे आणि यामध्ये कनेक्ट असणारे दुसरे म्हणजे छोटे छोटे रोड जे असणार आहेत साईडचे ते देखील यामध्ये असणार आहेत. नंबर 2, पूरबाधित क्षेत्रामध्ये भरावाचे पूल केले जाणार असतात, त्यामुळं पूर परिस्थितीमध्ये शेती नुकसान होणार अशा पद्धतीचा दुसरा आरोप होता. पण या ठिकाणी अलमट्टी धरणाची उंची वाढेल अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी पिलरवरती पूल बांधण्याचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी सांगितला. तिसरा निर्णय असा होता की दराच्या बाबतीत सातत्यानं आरोप करण्यात येत होते. पण जे गेल्या 3 वर्षामध्ये आजचा रेडिरेकनरचा दर आणि गेल्या 3 वर्षातले व्यवहार आणि याची सांगड घालून या ठिकाणी दर फिक्स करून त्याचा डबल, म्हणजे जर 50 रुपये तो दर असला तर 100 रुपये धरले जातील. पुन्हा त्याचा डबल म्हणजे 200 रुपये ते होतील आणि वरती सहमतीनं शेती दिल्यामुळं 25% अशा पद्धतीचे 250 रुपये होतील. अशा पद्धतीचा दर शासनानं देण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे.
अत्यंत महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत आणि हे होत असताना शेतकऱ्यांच्या इतर सोयीसुविधा असतील याकडे देखील दुर्लक्ष होणार नाही आहे. यामुळं जिल्ह्याचा विकासच होणार आहे. माझी आपल्या माध्यमातून सर्वांनाच विनंती आहे की शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा. काल जे आता बघा सतीश पाटील काय करतात मला माहीत नाही. आता त्यांना काम फारसं राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना कोणतरी काहीतरी सांगत असेल आणि मग ते काहीतरी बोलत असतील. त्याच्यापेक्षा मी त्यांच्याबद्दल त्या माणसांतर असं बोलू नये. मंत्री राहिलेले आहेत, एक ज्येष्ठ नेते आहेत, विधान परिषदेचे गटनेते आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं आहे आणि म्हणून त्यांनी तर या ठिकाणी अशा आता ती पूर्वी देखील म्हटले होते माहिती आहे ना तुम्हाला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर 100 कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं नाही, वर्क ऑर्डरच मिळालेलं नाही. मग मी त्यांना आवाहन केलं होतं त्यावेळी की तुम्ही जर हे टेंडर झालं असलं आणि वर्क ऑर्डर जर विकासकाल दिली असते तुम्ही राजीनामा द्या तुमच्या राजकीय, दिला नसला तर मी देतो. असं आत्ता पण आवाहन करतो त्यांना. जर या ठिकाणी जर शेतकरी नसतील तर आज देखील मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास घेतो. पण तुम्ही अशा पद्धतीने दिशाभूल करणं सोडून टाका. लोकांना अशा पद्धतीने शेतकऱ्यांना तुम्ही फसवू नका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.